सांडग्यांची भाजी करण्यासाठी उन्हाळ्यातच सांडगे बनवले पाहिजेत असं काही नाही. आपण अशा पद्धतीने उकड सांडगे बनवून सुद्धा सांडग्याची भाजी बनवू शकतो. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते. इथे मी 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मूग डाळ, 2 चमचे उडीद डाळ, 2 चमचे हरभरा डाळ आणि 2 चमचे मसूर डाळ घेतलेली आहे. सगळ्या डाळी एकत्र करून छान व्यवस्थित धुवून 2 ते 3 तास आपल्याला भिजवून ठेवायचं आहे. ह्याचेच आपण सांडगे तयार करणार आहोत. डाळी भिजवल्यानंतर त्या मिक्सरमधून बारीक करून आपल्याला ह्याचे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपण इन्स्टंट सांडगे तयार करणार आहोत, तर ह्या सगळ्या डाळी घ्यायच्या म्हणजे छान पौष्टिकही होतात. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून 2-3 तास भिजवून ठेवायचं. 2-3 तासानंतर तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित अशी आपली डाळ भिजलेली आहे. हे बघा, खूप सुंदर अशी डाळ भिजलेली आहे. आता हे आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे आणि मिक्सरमधून काढताना आपल्याला ह्याच्यामध्ये मिरच्या आणि लसूण हे सुद्धा घालायचं आहे. बरं, इथे अजून एक गोष्ट सांगते. डाळ बारीक करताना ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही आहे. कारण की काय होईल की मग ती डाळ जी आहे ती पातळ होईल आणि मग आपल्याला सांडगे व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे जरासुद्धा डाळीमध्ये पाणी घालायचं नाही. आता ह्याच्याबरोबर मी 2 ते 3 मिरच्या घातल्या आहेत. नंतर 2-3 तुकडे आल्याचे घातलेले आहेत आणि 10-15 पाकळ्या मी लसणाच्या घालून घेतलेल्या आहेत. आता मिक्सर लावताना काय करायचं, चालू बंद केलात ना की छान दरदरीत अशी डाळ बारीक होते. याला काही मग पाणी घालण्याची गरज पडत नाही. पण जर मिक्सर बंद चालू नाही केला आणि जर का आपण डाळ बारीक करायला लागलो ना, तर मग काय होतं, अडकून राहतं आणि बारीक होत नाही. त्यामुळे बंद चालू करायचं म्हणजे परफेक्ट आपली डाळ बारीक होते. आता हे एका प्लेटमध्ये घालून अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची. इथे मी लाल तिखट घालत नाही आहे. लाल तिखट जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. पण मी इथे आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळे तसं इथे खूप जास्त तिखट झालेलं आहेच आहे, म्हणजे जेवढं हवं त्याप्रमाणे. आता हे व्यवस्थित छान हलवून घ्यायचं. बघा, आता ही डाळ कशी घट्ट असं झालेलं आहे सारण तयार. आता हे मुरेपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊयात. तर वाटण्यासाठी मी इथे काय करणार आहे, 2 खोबऱ्याचे तुकडे, नंतर 2 छोटे मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि 2 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहेत. हे सगळं भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजून घेतलं ना, याचा वास एवढा अप्रतिम येतो की ह्याच्या वाटणाच्या वासानेच भाजी किती खाऊ आणि किती नको होतं, एवढं सुंदर सारण तयार होतं, वाटण तयार होतं. पण हे काय करायचं, व्यवस्थित सगळ्या बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचं. गॅसवरती किंवा आपल्या चुलीवरती तुम्ही डायरेक्ट भाजलत ना, तर हे वाटण खूप अप्रतिम होतं. चुलीवरचं तर म्हणजे काय चवच काही यावर असते. पण आपल्या इथे चूल नाही आहे, त्यामुळे आपल्याला जरा थोडंसं जुगाड करावा लागतो. आता ते भाजलेलं सगळं गार होईपर्यंत इथे आपण सांडग्यांची तयारी करून घ्यायची. स्टीमर जो आहे ना, तो गरम करत ठेवला, त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आणि चाळणीला तेल लावून त्याच्यावरती सांडगे घालून घ्यायचे. आपण उन्हाळ्यात ज्याप्रमाणे सांडगे घालून घेतो ना उन्हात, सेम त्याचप्रमाणे ह्याच्यावरती सांडगे घालून घ्यायचे आपल्याला. हे साधारण 10 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आपण कोथिंबीरीचा उंडा कसा वाफवून घेतो, अगदी त्याप्रमाणे हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. हे बघा, मी इथे सांडगे घालून घेतलेले आहेत. हे आता आपण आपल्या उकळत्या पाण्यावर ठेवून देऊयात. 10 मिनटामध्ये हे सांडगे तयार होतात. ही भाजी एवढी अप्रतिम होते ना, खूप सुंदर होते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे आपले सांडगे शिजेपर्यंत आपण लसूण आणि हे सगळ्याचं वाटण तयार करून घेऊयात. हे भाजलेले असल्यामुळे लसूण पटापट निघतात, वेळ लागत नाही. तर लसूण सोलून घ्यायचा. नंतर कांद्याचं पण फक्त वरचं साल काढून 2-2 तुकडे करून घ्यायचे फक्त. हे करताना हात एवढे काळे होतात ना की बस, म्हणजे नखांमध्ये सुद्धा काळं होऊन जातं, एवढे काळे हात होतात हे. पण खायला आपल्याला चविष्ट खायचं आहे म्हटल्यानंतर जरा थोडंसं सगळं ॲडजस्ट करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये सगळं हे आपले भाजून घेतलेले गोष्टी आहेत ना, या घालून घ्यायच्या मिक्सरमध्ये. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे पाणी घालून घ्यायचं, कारण की आपण खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत ना, ते बारीक करण्यासाठी आपल्याला इथे पाणी घालावंच लागणार आहे. तर थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मी इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता हे आपलं झालं वाटण तयार. या वाटणाचा खूप सुंदर वास येतो आहे, खूप मस्त. आता हे वाटण तयार झाल्यानंतर इथे आपलं 10 मिनटं झालेले आहेत. आपले सांडगे देखील शिजून तयार आहेत. याला फार वेळ लागत नाही गार व्हायला, लगेचच गार होऊन जातात आणि हे चिकटत नाहीत, कारण की ह्याला खालतून आपण तेल लावलेलं आहे. हे बघा, पटकन निघतात. आता हे सगळे सांडगे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात, कारण की आपल्याला ह्याची भाजी करायची आहे आता. तर आता आपल्याला वाटण तयार करताना आधी भाजी पण म्हणजे थोडीशी कांदा आणि टोमॅटो पण घालावं लागणार आहे. तर 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मीडियम साईजचे मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत. ते चिरून घ्यायचे. कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि टोमॅटोही बारीक चिरून घ्यायचा. म्हणजे कसं की वाटण घालू ना आणि ती भाजी तयार करू ना,
त्यामुळे कांदा आणि टोमॅटोची पण एक छान चव येते. आणि आपण वाटणामध्ये टोमॅटो तर बिलकुलच वापरलेला नाही आहे, त्यामुळे इथे जरा 2 टोमॅटो पण चिरून घ्यायचे छान. नंतर शेवटी आपल्याला कोथिंबीर घालावी लागणार आहे, तर ती कोथिंबीरही चिरून घ्यायची आत्ताच, म्हणजे कसं सगळी तयारी झाली. आता शेवटी काय करायचं, आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर ज्या कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे त्या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. साधारण 4 ते 5 मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल इथे थोडंसं जास्तच लागतं. नंतर मग ह्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची 1 चमचाभर आणि कांदा घालून घ्यायचा. कांदा आधी छान व्यवस्थित परतून घ्यायचा गोल्डन होईपर्यंत. मग कांदा छान परतून व्यवस्थित झाला ना, की मग ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आता इथे आपण टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटो घालून झाला की पुन्हा एकदा 2 मिनटं परतून घ्यायचं. टोमॅटो थोडासा स्मॅश झाला ना, की मग ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. आता मसाल्यांमध्ये मी इथे अर्धा चमचा हळद घालते आहे, नंतर अर्धा चमचा हिंग घालते आहे, नंतर इथे मी 1 चमचाभर लाल तिखट घालणार आहे तिखटपणासाठी, कारण की आपलं थोडासा तिखटपणा वाढला पाहिजे. आपण मिरच्या घातलेल्या आहेत, लाल तिखट आपण घातलेलं नाही आहे, त्यामुळे इथे लाल तिखट घालायचं. आणि इथे लाल तिखट घातल्याने काय होतं, रंगसुद्धा खूप सुंदर येतो. आणि मग ह्याच्यामध्येच 1 चमचाभर गरम मसाला घालून घ्यायचा आणि मग हे छान हलवून घ्यायचं व्यवस्थित परत एकदा. हे इथे लाल तिखट घातल्याने काय होतं, कलर जो आहे ना आपल्या रश्श्याचा तो खूप सुंदर येतो. आता हलवून झाल्यानंतर मग आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता ह्या वाटणामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे. तिखटपणा तुम्हाला हवा त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पण हे जे मी प्रमाण दिले ना, यामध्ये तुम्ही परफेक्ट प्रमाणामध्ये व्यवस्थित असं तिखटपणा येतो त्याला. पण कोणाला कमी तिखट लागतं तर तुम्ही मिरची वगैरे प्रमाण कमी करू शकता, आणि कोणाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू पण शकता. आता इथे थोडंसं हलवून ह्याच्यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामधून थोडंसं पाणी घालून घेतलं, जेणेकरून आपला मसाला जो आहे ना तो करपला नाही पाहिजे आणि खालतून लागला नाही पाहिजे. असं तेल सुटेपर्यंत छान हलवत राहायचं. व्यवस्थित हा परतला गेला ना, की मग ह्याच्यामध्ये आपण जे उकळून ठेवलेले सांडगे आहेत ते सांडगे घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये. खूप छान ही भाजी तयार होते. आमच्या घरामध्ये तर ही आठवड्यातून एकदा तरी मी भाजी बनवते. घरात जर का कुठली भाजी नसेल तर मग रस्सा भाजी म्हणून सुद्धा तुम्ही ही घरामध्ये कधीही बनवू शकता. वेळ काही फार लागत नाही. आणि होतं काय ना, की आपण रस्सा भाज्या म्हणजे वांगं, बटाटा वगैरे हे तर कायमच करतो. पण काही वेळेला वेगळं खावंसं वाटतं, त्यावेळेला तुम्ही ही अशी भाजी करू शकता. आता ह्याच्यावरती छान हलवून पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून घेतलं ना, की मग ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. तुम्हाला रस्सा किती पातळ हवा आहे किंवा किती घट्ट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या. पण खूप जास्त पाणी घातलं की मग त्याची चव बिघडेल, त्यामुळे पाणी जरा बेताने घाला. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती हे शिजू द्यायचं. हे बघा, आता आपलं हे छान शिजून तयार झालेलं आहे. रस्सा पण खूप अप्रतिम झाला. या भाजीचा वासच इतका छान येतो ना, की ज्यावेळेला जेवायला बसाल त्यावेळेला गॅरंटीने सांगते एकाच्या जागी 2 पोळ्या नक्की खाल. आता ह्याच्यावरती शेवटी एकदम कोथिंबीर घालायची आणि छान भाजी हलवून घ्यायची. ही भाजी तुम्ही भाकरी, पोळी, भाताबरोबरही खाऊ शकता. भाताबरोबर तर तुम्हाला वरणाची गरज पण पडणार नाही, एवढं सुंदर ही भाजी लागते. तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं नवनवीन रेसिपीज अजून बनवायला. हे बघा, ही भाजी तयार झालेली आहे. एकदा तुम्हीही नक्की तयार करून बघा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.